म्हणजे पापडी बनवायची आहे, पुरी पुरणपोळी तर गोडा आहे का म्हटलं, पाते खाऊन. जय भीम मीरा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कळालाच असणार टायटल पाहून. तर आजचा ब्लॉग आहे ना थोडासा स्पेशल होणार आहे, म्हणजे रेसिपी आमरस पुरीचा बेत आहे आज आमच्याकडे. म्हटलं ब्लॉग तुमच्यासोबत पण शेअर करते आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. आता मस्त थोडीशी तयारी वगैरे करून घेतली आणि आता जातोय आम्ही बाजारात आंबे आणायसाठी. केव्हांचं जायचं होतं पण त्या माझ्या आरुषची इतकी भांडण लागून गेली होती चष्मामुळे. आयुषचा चष्मा थोड्या वेळ आरवीने घेतला. दोघं भाऊ बहिणींचा नुसत्या म्हणजे भांडण चालू होते, नुसते एक दुसऱ्याला मारत होते. जसं तसं माझ्या आयुषला समजवलं, चप्पल घालून बाहेर गेलाय तो. म्हटलं थांबती तर आपण आता बाजारात जाऊ. दादा ए भाऊ चल लवकर. तिकडे जाऊन उभा आहे बघा तो त्याच्या आजीकडे, कारण त्याला आहे ना खूप जास्त घाई होऊन गेलेली आहे बाहेर जायचे. बघा रडतोय तो. एक मिनिट चल. बाजार गाव 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 जाऊन रे बॅग. हा दीदी आठ थांबा मी बॅग लयस. चला ही मोठी बॅग काढून द्या. बघा काय सांगतोय ते मला, बाजारात नाही गावाला जायचंय म्हणे. गावाला जायसाठी एवढे नाटकं चालू आहे त्याचे. हा इकडे चल. काय पाहिजे तुला, काय पाहिजे? असाच केव्हांचा नाटक करतोय हा मुलगा. गावाला जायचंय ना, चल तुला आजीच्या गावाला सोडते चल. हा चल चल बॅग घे तुझी वाली. चला याचे कपडे भरून याला पाठवून देऊ चल. हा मग चल ना. हा चल चल चल. हे बघा आरवी पण मस्त तयारी करून बसलेली आहे. तयारी दाखव तुला सर्वांची. कुठे जायचंय? गावाला जायचंय ना. केव्हांचे असेच नाटकं चालू आहे त्या मुलगाचे. गावाला चल गावाला चल असं. चला आता पटकन बाजारात जाऊ. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चल घरून येऊन गेले तर आम्ही आता बाजारात जायसाठी. जास्त काय नाही, फक्त आंबेच घ्यायचे आहे. मग कसं आंब्याचा रस म्हणजे पापडी बनवायची आहे, पुरी पुरणपोळी. तर आम्ही 5-6 दिवस पहिलेच बनवली होती, तुम्हाला शॉर्ट ब्लॉगमध्ये मी शेअर पण केलं होतं. तर आता पुरी आंब्याचा रस आणि बघते अजून काही भाजी बनवायची ती. आयुष नेहमीप्रमाणे पप्पांकडे पुढे बसलेला आहे आणि आरवी आहे तर माझ्याकडे बसलेले आहे. तर घरात खूपच गरम होत होतं. बाहेर बघा किती छान हवा येत आहे. गरमीच्या दिवसात बाहेर चांगलं वाटतं, घरात खूपच जास्त गरमी होते. आम्ही डाबाई जायला होतो ते. येऊन गेलोत आता आम्ही बाजारात. हे बघा आंबे किती छान दिसत आहेत आणि थोडासा कट पण करून दिलेला आहे. गोड आहे का म्हटलं, पाते खाऊन. गोड आहे. हे आयुष तर इतका परेशान करतोय ना, खूपच जास्त गर्दीनुसार परेशान करतोय. मला हे घेऊन दे ते घेऊन दे. जसं बाजारात आलो ना तसं त्याचं चालू होऊन गेलेलं आहे. थांबा तुम्हाला दाखव. काय पाहिजे तुला इकडे? काय ॲपल घेऊ? पहिले पप्पांना मँगो घेऊन देऊ दे. हा खूपच जास्त गर्दी आहे ना, आज संडे पण आहे ना, याच्यामुळे जास्तच काही गर्दी आहे. आणि त्याच्यात अजून आयुष खूप परेशान करतोय आम्हाला आज. दादा खाली उतर, खाली उतर बेटा. दाखवते तुम्हाला बाजारात किती जास्त गर्दी. म्हणजे आम्ही ना भाजी मार्केटमध्ये आलेलो आहे. दाखवते थांबा. दादा ये बघ. ए भाऊ इकडे आहे. काय करतोय तू? इथं आहे लवकर. बरं झालं आंबे पण लवकर भेटून गेले, नाही तर शोध मध्ये अजून गर्दीमध्ये टाइमच होऊन गेला असता. आता आंबे घेऊन जातो घरी, कारण घरी ना स्वयंपाक पण करायचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे असा स्वयंपाक राहिला तर किती टाइम लागतो असं. चला आता पटकन जातो घरी. आंबे तर घेऊन झालेले आहेत. ते माझ्या आयुषने ना ॲपल पण घ्यायला लावलं, कारण त्याला ना ॲपल खायचे होते म्हणून त्याच्यासाठी ॲपल पण घेतले. आता बघा किती छान उभा आहे, तर तुम्हाला दाखवते. काय घेतलं तू? ॲपल काय खाल्लं तू? काय खायचंय तुला?
दादा आंबे नाही खात, ॲपल खायचे आहेत. आरवी तुला आंबे आणि ॲपल. पप्पा कुठे गेले आहेत? हा, गाडी घ्यायला गेले पप्पा. दाखवते तुम्हाला अजून किती जास्त गर्दी आहे बाजारात. हा, पप्पा गाडी आणायला गेलाय ना बेटा. येऊन गेलेलो आहेत आम्ही. सर्वात पहिले म्हटलं मुलांना ॲपल कट करून देते, कारण माझ्या आयुषला काही दम निघत नाही. घरी आलो लगेच मम्मा मला ॲपल कट करून दे. हे ना दादा, कोणतं? मी कट करून देते, तुम्ही खावा इथं उचलून प्लेट मधून. हा हा बेटा, ओके उचल मग. हा ते नंतर कापते ना. काय ऐकत का बरं नाही तू? थोडं पण ऐकत नाही माझ्या आयुष. हो ते पण कापते, थांब ते पण कापते. बेटा खा ना, घाई काय तुला इतकी खेळायची? नुसता दिवस हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता बॉल बॅट बॅट बॉल असं चालू आहे त्याचं. सकाळी उठतात मम्मा बॅट बॉल दे असं. आता शाळा उघडे तोपर्यंत तसंच चालू राहणार त्याचं, आहे ना. जून महिन्यात उघडणार, डायरेक्ट 2 महिन्याच्या सुट्ट्या देऊन दिल्या आहेत त्याला. खा ना बेटा, काय पाहतोय तू? खा, खायचं ना मग. गुड बॉय तू, छान आहे ना. खावा. आणि तुला कट करून देते. हे उचल, हे उचल. हा चला आता पटकन मुलांना खाऊ घालून देते, त्यानंतर लागते स्वयंपाकला. मुलांना ॲपल देऊन दिले कट करून, खात बसलेत ते. म्हटलं मी पहिले आंबे धुवून घेते आणि पहिले ना आंब्याचा रस करून फ्रीजला ठेवून देते. कसं मग दुसरं बनवते तोपर्यंत आंब्याचा रस पण फ्रीजला थंड होऊन जाणार. चला आता पटकन आंबे धुवून घेते स्वच्छ. हे आंबे आहेत ना, केसर आंबे आहेत, खूप गोड आहेत आंबे. तिथं मी खाऊन पण पाहिला आणि पहिले पण म्हणजे दुसरा आंबा आणला होता ना, 5-6 दिवस पहिले बनवलं होतं तेव्हा. तो थोडंसं आहे ना आंबट होता, पण हा खूप गोड आहे. केसर आंबा गोडच असतो. स्वच्छ धुवून घेते आता आंबे. मुलांना देऊन दिलंय बरं, त्यांचा थोडासा म्हणजे नाश्ता पण होऊन जाणार. कसं मग हे सर्व बनवायला थोडा उशीर लागणार ना, नाहीतर मुलांना भूक पण लागून जाते. भूक भूक करतात मग आपण स्वयंपाक करतो तेव्हा. काय झालं? दुसरं देऊ? आता संपले ना बेटा तुला. आता मँगो देते ना कट करून. धुवून देऊ? हां धुवून देते. हा खाली पडून गेलं होतं, हे पण धुवून देऊ. या आयुष्यामध्ये वेगळंच चालतं. आता मी आंबे धुते, मला ॲपल पण धुवून दे बने. जे आता हव्यामध्ये बस बेटा, इकडे गरमी होते ना. खाणार ना तू मँगो ज्यूस? दादा, माझ्या दादाला आवडतो ना आंब्याचा रस. हा बेटा, घरातच बसून खा. रडतो मग तू गेला की बाहेर. थोडं पण आयुष आणि आरवीचं थोडं पण जमत नाही. लगेच जवळ आले की नुसते झगडा करतात. हा इथे बस ना बेटा, जा मग बस. रडू नको पण. हा शांत बस बेटा. आंब्यांचे सालटे काढून घेते आणि लहान लहान पीसमध्ये कट करून घेते. चला, सर्व आंब्यांचे मस्त छिलका काढून घेते आणि लहान लहान पीसमध्ये कट करून घेते. आणि माझ्या आयुष कावर बसलाय सांगू का तुम्हाला? त्याला आहे ना आंबा खायचा आहे ना. दादा काय खायचं आहे तुला? हां आता ॲपल तर खाऊन झालाय, पण आता आंबा पण खायचा बाकी आहे. ॲपल कोणी खाल्लं? कसे होतं ॲपल? काय आको अजून ॲपल आणू? आपण अजून बाजारात जाऊ. हा बापरे, पोलीस राहतात बघा. काय सांगतोय ते, पोलीस राहतात. हां माझ्या आयुष आणि आरवी तर तिथं आहे ना खूप घाबरून गेले होते बाजारात. कारण आहे ना तिथं एक मुलगी म्हणजे हारून गेली होती, तर तिला आहे ना पोलीस घेऊन जात होते पोलीस स्टेशनला. म्हणून हे दोघं ना पोलीस पाहून असे घाबरत होते. कोण होते तिथं? पोलीस होते. मग बाहेर नाही जायचं हा बेटा, घरातच राहायचं. हा आणि आज तर खूप गर्दी होती बाजारात.
म्हणून मुलं घेऊन जायची ना, थोडंसं भीतीच वाटते, यासाठी मुलं आम्ही जास्त करून घेऊन नाही जात. आज आयुष आणि आरवीला घेऊन गेलो होतो, स्वराज तर इथंच खेळत होता. असं सर्व आंबे आता मस्तपैकी कट करून घेते. आंबे छान असे कट करून घेतले आहेत लहान लहान पीसमध्ये, आणि दूध पण गरम करून ठेवून दिलेलं आहे, म्हणजे थंड नाही झालं आहे ते. थोडं थंड झालं की म्हणजे रस बनवायला घेणार. कसं मग ते जास्त गरम आहे ना, असं केव्हांचा झाला असता, पण तो माझ्या टिकरा आहे ना, त्याचा मुलगा आला होता लहान, पहिले पण व्हिडिओमध्ये दाखवला आहे, थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळले, मग लागले स्वयंपाकला. आता दूध थंड होते तोपर्यंत हे मिक्सरला फिरवून घेते मी थोडं थोडं करून. आणि दूध तापायला ठेवलं होतं तेव्हा मी त्याच्यात साखर टाकून दिली. कसं मग आता वरून साखर याच्यात नाही टाकणार, थोडीशी टाकणार आहे, कारण आंबे आहेत ना खूप गोड आहेत. पाहू शकता तुम्ही मँगो ज्यूस. सर्व आंबे मस्त मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत, आणि दूध पण थंड होऊन गेलेलं आहे, कारण थोड्या वेळेला फ्रीजला ठेवून दिलं होतं. आता याच्यात दूध टाकून चांगलं मिक्स करून घेते सर्व. जास्त नाही टाकणार, म्हणजे जितकं लागणार तितकं, थोडंसं घट्ट, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. या भांड्यात टाकून घेते दूध आणि मग त्याच्यात टाकते. पाहणार म्हणजे गोड झाला की नाही, तर साखर वरून टाकून देणार आणि फ्रीजला ठेवून देणार. कारण मी ना साखर पण थोडीशी टाकली, कारण आंबे खूप गोड होते. टाकून देते. पाहू शकता तुम्ही किती छान झाला आपला आंब्याचा रस. आता मी इकडे आंब्याचा रस करते, तोपर्यंत माझ्या सासूबाईंनी त्यांनी पुऱ्यांचं पीठ पण मळून घेतलं. आता ते तर पुऱ्या लाटत आहेत. कसं मग ते पुऱ्या लाटतायत तोपर्यंत मी आता इकडे तेल गरम करून घेते, आणि लगेच हात तळून पण घेणार. कसं मग स्वयंपाक पण आपला लवकर होऊन जाणार, आणि भाजी पण करायची, बटाट्याची भाजी करायची होती, पण आता प्लॅन आमचा कॅन्सल झालेला आहे. फक्त वाटाण्याची भाजी करू सिंपल अशी. आता बघा छान झालेला आहे, जास्त घट्ट नाही का जास्त पातळ नाही, एकदम मीडियम आहे ज्यूस आपलं, सॉरी आंब्याचा रस. आता याला फ्रीजमध्ये ठेवून देते मस्त थंडगार व्हायसाठी. सर्व स्वयंपाक होतो तोपर्यंत मस्त आंब्याचा रस थंडगार होऊन जाणार. चला दादा कुठं आहे, सरक बेटा. उघडजो नको आता, माझ्या आरवीला खूप आवडतात आंबे खायला. आरवी ए आरू, तिकडे पुऱ्या होत आहेत, आणि इकडे मी तेल पण तापायला ठेवून दिले पुऱ्या तळायसाठी. आणि एक साईडला म्हटलं वाटाण्याची भाजी पटकन बनवून घेते, कसं मग पुऱ्याच राहते, त्या गरम गरम मस्त तळीन मी. आता भाजीचं तेल पण तापून गेलेलं आहे, तर हे सर्व साहित्य त्याच्यात टाकून देते, म्हणजे सिंपलच भाजी आहे. टमॅटो, लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता पण पाहिजे होता, पण आता तो माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण चालणार, एवढ्याच वस्तू टाकणार. आता पहिले टमाटा टाकून घेते, सोबतच लसूण. कोथिंबीर पण टाकून देते.
सर्व आमरस पुरी खाणार. आयुष्य बाप्पांना जास्त गोड काही आवडत नाही, यासाठी त्यांना भाजी बनवते वाटाण्याची थोडीशी तिखट, आणि त्यांच्यासाठी 2-3 चपात्या पण बनवणार, कारण त्यांना आहे ना पुरी पण जास्त काही आवडत नाही यासाठी. आता हे सर्व फ्राय झालेलं आहे, त्याच्यात हे लाल तिखट टाकते. अगोदर गॅस कम करते, कसं मग तिखट जळून जाणार. थोडीशी हळद, तिखट जळून जाईल यासाठी स्वच्छ धुतलेले वाटाणे टाकून देते त्याच्यात. एकदम सिंपल भाजी पण खूप छान लागते. मी जाते तो घ्यायला. आणि आयुष आरवी दाखवते तुम्हाला काय करतायत. थांबा, त्या दिवसासारखंच करतायत ते, पूर्ण पीठ पीठ खेळत आहेत. दाखवते तुम्हाला, चला. दादा काय करतोय? पापडी बनवतोय भाऊ. आता याच्यात थोडंसं पाणी, बघा किती लवकर, अगदी 5च मिनिटात भाजी होऊन गेली. आणि याच्यात चवीपुरता मीठ, बस इतकंच साहित्य टाकायचं. त्या तर सर्व लाटून झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. थोड्या आणल्या मी, बाकीच्या तिकडे आहेत. आणि आपलं तेल पण तापून गेलेलं आहे. आता ह्या एक एक करून मी सर्व तळून घेते. गरमी खूपच जास्त होते आजचं तापमान थोडं जास्तच सांगितलं होतं, यासाठी दिवसभराचं खूप गरमी होते. किती छान फुगली बघा पुरी. आयुष आरवी बघा किती छान खेळत आहेत. रोज अशी मदत असते मला त्यांचेवाली, मध्ये मध्येच करतात दोघंच्या दोघं आयुष आरवी. चला आता पटकन मी तळून घेते, कारण पाहू शकता तुम्ही किती घाम येतोय मला गरमीचा. होऊन गेलेला आहे सर्व स्वयंपाक. पुऱ्या आणि 2 चपात्या केल्यात आयुषच्या पप्पांसाठी, आणि रस पण मस्त थंडगार होऊन गेलेला आहे, आणि वाटाण्याची भाजी पण झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता लगेच घेतो आम्ही जेवायला. मुलांचं पण झालं आहे जेवण. आता आम्ही जेवून घेतो आणि थोडंसं बाहेर जातो, कारण खूपच जास्त गरमी लागते आज. चला पटकन ताट तयार करून घेते. रस मस्त थंडगार होऊन गेला. मुलांनी पण छान खाल्लं पोटभर. दोघांचं ताट वाढून घेते आणि दोघं जण जेवून घेतो. थोडंसं इथं ठेवून देते. तळण वगैरे काही काढले नाही, भज्या वगैरे, कारण जास्त कोणाला काही तेलकट वस्तू आवडत नाही, यासाठी म्हटलं इतकंच बस आहे. तर पाहू शकता तुम्ही किती छान ताट दिसत आहे. आणि जास्त वेळ पण नाही लागला स्वयंपाकला मला, फक्त अर्धा तासातच हा सर्व स्वयंपाक होऊन गेलेला आहे माझा. आता पटकन घेतो आम्ही जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, आणि म्हणजे आमरस स्पेशल ब्लॉग, ते पण मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.